तुम्ही तुमच्या भावना आता व्यक्त करायच्या. आई माझी खूप साधी आहे आणि खूप प्रेमळ आहे, आमच्यावर खूप प्रेम करते. वडील आमचे कडक असले तरी खूप आतून खूप प्रेमळ आहेत, पण कधी ते दाखवत नाही आम्हाला की आमचं खूप प्रेम आहे तुमच्यावरच. आणि खूप मेहनत केली त्यांनी आयुष्यभर, म्हणजे खूपच मेहनत केली आणि आम्ही आज त्यांच्यामुळे आज आम्ही या स्टेजला पोचलेलो आहोत. आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि आरोग्य चांगलं लाभो हीच आमची भगवान श्री इच्छा. माझ्या लग्नाला 22 वर्ष झाली, पण माझं आणि आमच्या सासूबाईंचं म्हणजे आईंचं कधी अजून भांडणही झालं नाही आणि काही नाही. करायचंय नाही करायचंय. आणि असंच आम्हाला म्हणजे आयुष्यभर असंच पुढे राहावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आणि राहणार आम्ही दोघे एकमेकींशी तसे राहणार पण. राहणार नक्की राहणार. मी यांचा मोठा जाव आहे. माझं नाव रघुनाथ विठोबा शिंदे. आमच्या सासऱ्यांमुळं मला आज सगळं काही म्हणजे करायला शिकलो आणि त्यांनीच मला पूर्ण म्हणजे कसं चालायचं, कसा संसार करायचा, कशी काटकसर करायची हे त्यांच्याकडून मी शिकलो. आणि आज एवढं यांचं वय 75 वर्ष झालीत, पण गावी गेल्यानंतर म्हणजे आम्हाला लाज वाटते. तर मी जरी 56 वर्ष असलं तरी लाज वाटते की माझे मामा एवढे मेहनत करतात. सकाळी उठणे, दूध सगळीकडे पोचवणे, परत तिथून आल्यानंतर व्यायाम करून पुन्हा दुकानावर बसणे, सगळं करतात. आता मोबाईलचं दुकान टाकलेलं आहे ह्या वयात सुद्धा. माझे आई दादा आम्हाला खूप प्रेम करतात आणि मी त्यांची खूप लाडकी आहे, कारण माझा पहिला नंबर आहे नातवंड मंडई, त्याच्यामुळे मी खूप लाडकी. आणि सुट्टी पडली की मी पहिली त्यांच्याकडे जायची सुट्टीला. म्हणजे वर्षातले मी 6 महिने तरी ह्यांच्याकडेच असायची. दिवाळीची सुट्टी म्हणा, मेची सुट्टी म्हणा, सगळ्या सुट्टीला तिकडे असायची. मी त्यांचा लहान जावई आहे. थोडक्यात सांगेल की त्यांच्याकडे बघून फार मोठी ऊर्जा मिळत असते आणि ह्या वयात ते एवढी मेहनत करतात की आम्हालाही लाज वाटते. म्हणजे आमच्यापेक्षा फार मेहनत करतात ते. मी त्यांची नात आहे. आजी आजोबा खूप म्हणजे आमच्या सगळ्या नातवांचे खूप लाड करतात आणि ॲक्च्युली त्यांच्याकडे बघून आम्ही स्वतःला हे म्हणतो, हे एवढं वय झालं तरी किती स्ट्रॉंग आहेत आणि किती मेहनत करतात आणि आम्ही आत्ता एवढे थकलो आहे. त्यामुळे खूप म्हणजे त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. माझं नाव आयवळ आहे. आम्ही लहानपणचे मित्र, काळ्यागोरींचा मी मित्र आहे. 1965 पासून सांगोल्यामध्ये आम्ही सार्वजनिक गणपती इथून मुंबईवरून न्यायचा. तेव्हापासूनच्या आजपर्यंत माझं हे फॅमिलीशी पुरं जोड. हे लहान लहान मुली होत्या तेव्हापासून मी ते माझ्या लाडक्या आहेत सर्व होत्या. अरे वा. पण तुम्ही त्यांना खूप मदत केली असं ते मगाची म्हणाले. मदत त्यांची माझ्याकडे व्हायची आणि मी त्यांना करायचं. नमस्कार, मेरा नाम कैलाश सिंह पंवार है. मैं खाड़े साहब के पास 14 या 15 साल हो गए मुझे काम करता है और दादा के घर पे जाता हूँ गांव में सांगोला में. घर के ऐसे रखते बच्चे के ऐसा किचन में कुछ भी बना के खाता हूँ, जो दिल करता है वो. कभी ऐसा नहीं लगा कि मेरे को मैं पराया घर का हूँ. घर के जैसे रखते एकदम. इतना अच्छा है. बहुत खुश हूँ मैं उन लोग के साथ. क्या बात है. आता तुम्ही एक खेळ पूर्ण करायचा आहे. हां, या खेळामध्ये हा मनोरा रचायचा. एक वीट तुम्ही रचायची, दादा एक वीट तुम्ही रचायची. 3 थर झाले की पहिलं बक्षीस आणि 5 थर झाले की दुसरं बक्षीस. सुरू. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हां. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.